नमस्कार, मी ॲडव्होकेट अथर्व मगदूम आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत वडिलोपार्जित मालमत्तेसंदर्भातील तुमचे हे 5 अधिकार, तुमचे हे 5 हक्क जे तुमच्याकडून कोणीही काढू शकत नाहीत, अगदी ब्रह्मदेव वरून आले तरी सुद्धा. जसं तुम्ही टायटलला बघितलं असेल तर वेळ न वाया घालवता आपण डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करूया. तर वडिलोपार्जित मालमत्तेसंदर्भातील पहिला तुमचा हक्क आहे तो आहे राईट बाय बर्थ, म्हणजेच जन्मसिद्ध अधिकार किंवा जन्मसिद्ध हक्क. हा हक्क तुम्हाला हिंदू सक्सेशन ॲक्टच्या सेक्शन 6 मध्ये ह्याचा उल्लेख होतो किंवा सेक्शन 6 मध्ये तुम्हाला बघायला मिळतो. जन्मसिद्ध हक्क म्हणजे काय? ज्यावेळेस तुम्ही हिंदू कुटुंबात जन्म घेता त्या कुटुंबाची एखादी वडिलोपार्जित मालमत्ता असेल तर त्या वडिलोपार्जित मालमत्तेवर तुमचा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो हक्क तुमच्यापासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. आता दुसरा हक्क आहे किंवा दुसरा अधिकार आहे तो आहे राईट टू डिमांड पार्टिशन, म्हणजेच वाटणी मागण्याचा अधिकार. हा अधिकार तुम्हाला हिंदू सक्सेशन ॲक्टच्या सेक्शन 6 मध्ये व मिताक्षरा प्रिन्सिपल्समध्ये बघायला मिळतो. मिताक्षरा प्रिन्सिपल्स काय असतं तर हे दयाभागा मिताक्षरा हे जे प्रिन्सिपल्स आहेत, माझी फॅमिली लॉची जी सिरीज येणार आहे त्याच्यामध्ये आपण ह्यावर सविस्तर चर्चा करूया. तर हा बघूया आपण दुसरा अधिकार. त्याच्यामध्ये आहे की वाटणी मागण्याचा अधिकार. जर तुम्ही हिंदू कुटुंबात जन्माला आला असेल, तुमच्या नावाने, जर नावाने म्हणण्यापेक्षा तुमच्या वडिलांची एखादी वडिलोपार्जित मालमत्ता असेल तर त्या मालमत्तेमध्ये तुम्हाला, जर तुम्ही वारस असाल तर त्या मालमत्तेमध्ये तुम्हाला कधीही वाटणी मागण्याचा अधिकार आहे. हा अधिकार तुम्हाला हिंदू सक्सेशन ॲक्टच्या सेक्शन 6 मध्ये बघायला मिळतो. आता वळूयात पुढच्या अधिकाराकडे किंवा पुढच्या हक्काकडे. तर तो आहे राईट टू पोझेशन अँड एन्जॉयमेंट, म्हणजेच ताबा आणि उपभोगाचा अधिकार. हा सुद्धा अधिकार तुम्हाला सेक्शन 6 मध्ये बघायला मिळतो हिंदू सक्सेशन ॲक्टचा. तर हा अधिकार कशा संदर्भात आहे? जर तुमची वडिलोपार्जित मालमत्ता असेल तर त्या मालमत्तेचा उपभोग करण्याचा, त्या मालमत्तेचा ताबा मिळवण्याचा हा तुमचा पूर्णपणे अधिकार आहे, हा तुमचा पूर्णपणे हक्क आहे. इतर वारस किंवा इतर कोणीही व्यक्ती तुम्हाला ह्या अधिकारापासून वंचित ठेवू शकत नाही. आता पुढचा अधिकार आहे तो आहे राईट टू चॅलेंज इल्लिगल सेल, म्हणजेच विक्री चॅलेंज करू शकता. हा अधिकार सुद्धा तुम्हाला सेक्शन 6 हिंदू सक्सेशन ॲक्टचा प्लस ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्टमध्ये हा अधिकार तुम्हाला बघायला मिळेल. तर ह्या अधिकारामध्ये काय सांगितलंय, जर समजा तुमच्या हिस्सेची जी वडिलोपार्जित मालमत्ता असेल किंवा तुमचा ज्या वडिलोपार्जित मालमत्तेमध्ये हक्क आहे ती वडिलोपार्जित मालमत्ता तुमच्या संमतीशिवाय जर विकली गेली, जर त्याची विक्री झाली तर तो विक्री खत तुम्ही कोर्टात चॅलेंज करू शकता. किंवा जर समजा तुमची फसवणूक करून जर एखादा विक्री खत केला, एखादी तुमची वडिलोपार्जित मालमत्ता जर विकली गेली तर तो जो विक्री खत आहे तो तुम्ही कोर्टात चॅलेंज करू शकता. फसवणूक म्हणजेच काय तर कायदा काय सांगतो, हिंदू सक्सेशन ॲक्ट काय सांगतो, जर तुमचा वडिलोपार्जित मालमत्तेमध्ये हिस्सा आहे आणि जर समजा तुम्हाला कमी हिस्सा हवा असेल, तसं बघायला गेलं तर हिंदू सक्सेशन ॲक्टनुसार सर्व वारसांचा वडिलोपार्जित मालमत्तेमध्ये समान हक्क असतो, समान वाटा असतो. पण जर तुम्हाला स्वइच्छेने कमी हिस्सा हवा असेल, कमी वाटा हवा असेल तर तुम्ही तशी संमती इतर वारसांना देऊ शकता. जर समजा तुमची ही संमती कोणीतरी फसवणूक, कोर्जन, फ्रॉड, अनड्यू इन्फ्लुएन्स ह्या कॅटेगरी अंडर जर तुमची कन्सेंट किंवा संमती घेऊन एखाद्या वारसाने जर विक्री खत केला तर तो विक्री खत करून वडिलोपार्जित मालमत्ता विकली तर तो विक्री खत तुम्हाला कोर्टात चॅलेंज करता येतो. वळूयात पुढच्या अधिकाराकडे. 5वा अधिकार तो आहे राईट टू डिव्हॉल्युशन ऑफ शेअर, म्हणजेच मृत सदस्याचा हिस्सा मिळण्याचा अधिकार. तर हा अधिकार सुद्धा हिंदू सक्सेशन ॲक्टच्या सेक्शन 6 मध्ये याचा उल्लेख आहे. ह्याचा अर्थ काय आहे? मृत सदस्याचा हिस्सा मिळण्याचा अधिकार म्हणजे जर समजा तुमच्या वडिलांच्या नावाने जर वडिलोपार्जित मालमत्ता असेल किंवा तुमच्या पतीच्या नावाने वडिलोपार्जित मालमत्ता असेल आणि ते जर मयत असतील किंवा त्यांचं जर निधन झालं तर त्यांच्या हिस्स्याची जी वडिलोपार्जित मालमत्ता आहे ती वडिलोपार्जित मालमत्ता तुम्हाला मिळण्याचा पूर्णपणे तुम्हाला अधिकार आहे. म्हणजेच जर तुमच्या वडिलांचं निधन झालं
आणि त्यांच्या नावाने जर वडिलोपार्जित किंवा वडिलोपार्जित मालमत्तेमध्ये त्यांचा जर 25% वाटा असेल तर तो 25% वाटा तुम्हाला मिळण्याचा पूर्णपणे अधिकार आहे. तुमच्यावर तो पूर्णपणे राईट आहे तुमच्याकडे. तुम्ही तो अधिकार किंवा तो जो 25% वाटा आहे त्या वडिलोपार्जित मालमत्तेमधला तो तुम्ही क्लेम करू शकता. आणि इवन जर समजा एखादी स्त्री असेल, त्या मयत व्यक्तीची जी पत्नी आहे तिला सुद्धा अधिकार आहे तिच्या नवऱ्याचा जो वाटा आहे, तिच्या नवऱ्याचा जो हिस्सा आहे वडिलोपार्जित मालमत्तेमधला तो क्लेम करण्याचा. तर हे होते वडिलोपार्जित मालमत्ते संदर्भातील तुमचे 5 अधिकार जे तुमच्यापासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाहीत. टायटलमध्ये असंच दिलंय की ब्रह्मदेव सुद्धा आले तरी ते तुमचे हे 5 अधिकार काढून घेऊ शकत नाहीत. तर ह्याचा मागचा हेतू हाच होता की तुम्हाला सांगायचं होतं की हे जे 5 अधिकार आहेत ते अगदी ॲब्सोल्यूट आहेत आणि हे तुमच्याकडून कोणीही काढून घेऊ शकत नाहीत. ह्या अधिकारांसोबत त्यांचे जे हिंदू सक्सेशन ॲक्टमधले सेक्शन्स आहेत, कलमं आहेत, ते सुद्धा मी इथं मेन्शन केलेले आहेत. सो होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. धन्यवाद.